सो hey guys, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। सो यार इट्स मंडे टुडे और हम है सातारा में और सीने से हुआ है गाइस। बहुत बुरा सीन हुआ है कि हमने जो ब्लॉग किया था पुणे में पूजा एंड जो भी हम फ्रेंड्स के साथ घूमे मॉल में, वो उसका मेन कंटेंट जो होता है ना, मेन कंटेंट है बट मेन कंटेंट जो हम जिसको बोलते कि भाई हाँ ये सीन है, तो वो डिलीट हो गए। तो पहले तो सीन ऐसा था कि लाइक 98% पूरा स्टोरेज फुल था मेरा। जब हम मॉल में थे तब मुझे एक रिमाइंडर आया था कि भाई स्टोरेज क्लीन करो, बट मैंने लेटर पे सिलेक्ट किया था भाई लेटर करेंगे, बाद में देखेंगे वो सब सीन है कि क्योंकि जो अच्छे क्लिप है वो मुझे, क्योंकि लास्ट टाइम भी ऐसा ही सीन हुआ। मुंबई में गया था कि जाके आने के बाद यही सेम सीन हुआ, और इस बार पुणे में गया था, इस पर भी सेम सीन हुआ। कुछ ना कुछ आता है और जो मेन कंटेंट है वो डिलीट हो जाता है। सातारा में जो है ना व्लॉग, उसका कुछ ना होता है, वो जो डेली मैं करता हूँ, बट जिसके लिए हम व्लॉगिंग के लिए हम जब बाहर पड़ते हैं ना कि लाइक भाई हाँ यहाँ पे जाके व्लॉग करते, वो कंटेंट के लिए कुछ तो हो रहा है। इवन मैं गया था चरंडेश्वर ओके ट्रैक के लिए, मतलब ये लाइक 1 साल पहले का सीन है। वहाँ पर भी सेम गाइस हुआ, फ़ोन का डाटा क्रैश हो गया। सॉफ्टवेयर अपडेट को मैंने जो लगाया था वो वाईफाई अचानक से लाइट जाने के बाद वाईफाई बंद हुआ और अपडेट क्रैश हो गया था, ऐसे कंपनी में मुझे बताया। एंड आई डोंट नो लाइक गाइस ये क्यों हो रहा है, बट एनीवेज इट इज़ व्हाट इट इज़, वी हैव टू डील विद दिस सिचुएशन। जो अच्छा होगा वो भी बुरा हो जाएगा अगर हम इस पे अगर लाइक पास्ट में रहे तो। आई एम हैविंग ओट्स, क्योंकि अभी हम जाना है जिम को। आज बैक वाइज से भाई पूरा तगड़ा मारेंगे आज बैक वाइज से, पूरा लाइक वो जो ब्लॉगिंग का वो जो कंटेंट डिलीट होगा, वो जो गुस्सा है ना वो वहाँ पे निकालेंगे, पूरा हेवी रहेंगे आज। एंड देन भाई एडवोकेट के पास जाना है, एग्रीमेंट उसने बना दिया है, वो सिर्फ चेक करना है। 2-3 चेंजेस है मैंने फ़ोन में लाइक मार्क करके रखे, वो हम चेंजेस करेंगे एंड देन वी विल हैव अ फाइनल एग्रीमेंट। ओके गाइस, सी यू लेटर। Side, cold wind, but it feels right. With you, I'm heavy breathing. Feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time, I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow. सो गाइस हम जिम से आ गए वापस और इट्स टाइम टू यूज गो ऑन साइट। और साइट को जब हम जाते हैं तो पूरा धूप होता है भाई, उसके लिए मैं स्किन की पूरी लाईक आय हॅव टू टेक केअर ऑफ द स्किन, कारण की सगळं धूर असतोय, सगळा धुरळा असतोय, माती आणि ऊन, त्यात पाऊस आला तर ते वेगळंच, त्यामुळे फेसची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे मला डर्मॅटने हे टी ट्री ऑइल सजेस्ट केलेलं आहे, ह्याचे फक्त 2 ड्रॉप्स आपल्या चेहऱ्यावरती लावायचे and that will help you with the acne and the open pores. I will just have these 2 drops. ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगतो, ह्याची प्राइस आहे 375, बट इट्स गुड. थोडं एक्सपेन्सिव्ह जाईल पण हे सिरमपेक्षा चांगले. मी त्यांना सिरम ॲक्च्युली मागितलेलं, बट त्यामध्ये सिरम नको लावू, ॲक्ने आणि ओपन पोर्स जर का तुम्हाला असतील, सो दिस इज गुड. बट पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डर्मॅटला विचारा, त्यांनी असं हातावरती घेऊन रब करून डायरेक्ट लावायला लावलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक 10 मिनटं तरी वेट करायचं आहे आणि 10 मिनटानंतर मग तुम्हाला बाकीचे जे काय असेल तुमचं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर किंवा लाईक एक्सेट्रा खूप काय काय असतं त्यामध्ये. सो
ते तुम्हाला अप्लाय करायचं आणि मग तुम्ही जाऊ शकता बाईकसोबत. बट आत्ताचा सीझन आहे रेनी सीझन, सो मी सनस्क्रीन नाही अप्लाय करत. पण जेव्हा सनी डे असतो तेव्हा 100% पाहिजे सनस्क्रीनशिवाय काही जमत नाही आपल्याला. कारण की एकतर आय एम अ टेनिस प्लेअर, सो सगळं आपल्याला उन्हामध्ये असतं का. कन्स्ट्रक्शन साईट उन्हामध्ये, खेळणं उन्हामध्ये, इंडोर कोर्ट नसते सगळं. त्यामुळे बाहेर पडले घेऊन असते. त्यामध्ये मी ॲलोवेरा जेल वापरतो. ओके, काय त्यांनी काय ब्रँड डील आपल्याला दिली नाही. आपलं चॅनल अजून एवढं मोठं नाही, बट येते. सो एक 10 मिनटं झाल्यानंतर तुम्ही हे जेल एवढंसं मी घेतो आणि त्याच्यामध्ये मी क्रीम मिक्स करतो, जे मला टोन देतं. ओके, फेसला चांगलं टेक्स्चर. सो ह्याच्यामध्येच मी मिक्स करतो, कारण की हे झाल्यानंतर परत तेल आपल्याला नाही जमत ते. सो हे दोन्ही ह्याच्यामध्येच मिक्स करतो मी. जस्ट तुम्हाला 10 मिनटं थांबायचं आहे हे लावल्यानंतर, आणि मग तुम्ही हे लावू शकता. हे तुम्ही फुल फेस, नेकला पण लावू शकता. सो ही क्रीम अशा टाईपमध्ये बनते थोडी. मग तुम्ही पूर्ण, जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हेच अप्लाय करा. बिकॉज ऑइली स्किनला कसं होतं की ते मॉइश्चरायझरनी एकतर अजून मॉइश्चराईज होती स्किन आणि अजून ऑइली दिसते स्किन नंतर जेव्हा तुम्ही बाहेर जातो. ओके, सो दिस इज गुड फॉर ऑइली स्किन. बट मी सांगतो त्यामुळे तुम्ही काय करू नका. तुम्ही आधी डर्मॅटला विचारा की बाई हे केलं तर चालेल का, आणि तरच तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा. ओके, बिकॉज आय एम नॉट अ डॉक्टर. सो यावेळेस हा एकदम सिम्पल माझं स्किन केअर रुटीन आहे. ह्याच्यावरती काही नाही आहे, डायरेक्टली आपण बाहेर जातो. मग स्किन लुक्स लाईक आफ्टर पूर्ण सगळं प्रेप झाल्यानंतर आपण फायनली बाहेर निघालो. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जायचं थोडं प्रिंट काढायला. काल आपलं जे ॲग्रीमेंट होणार होतं, सो ते पेंडिंगला, कारण की त्यामध्ये 2-3 मिस्टेक आहेत. सो ते आपल्याला परत ॲडव्होकेटला दाखवायचे. तर मिस्टेक तिथं राईट डाऊन करून मग ते परत प्रिंट होणार. सो लॉंग प्रोसेस आहे, त्यामुळे आजचा पण दिवस त्यातच जाणार आहे. सो आपण ब्रिक वर्क लगेच नाही चालू करत आहोत. फर्स्ट काय आहे ना की तुम्ही ऑफिशियली सगळं लिगली करा. ब्रिक वर्क काय चालू होणारच आज नाही तर उद्या. ओके, बट पुढे जाऊन काही तुम्हाला त्रास नको कोणते. तुम्ही वर्क ॲग्रीमेंट केल्यानंतर परत तुमचे जर का पेमेंट डिले झाले तर त्यासाठी काय तुम्ही पेनल्टीज लावणार आहेत. सो हे सगळं आधीच डिसाईड करून ठेवा गाईज. म्हणजे कन्स्ट्रक्शनच नाही, कोणताही तुमचा बिझनेस असेल, ओके, तर तुम्हाला त्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. परत पुढे जाऊन पश्चाताप होण्यापेक्षा आता थोडा त्रास झाला, थोडं डिले झालं तरी चालेल, बट यू हॅव टू क्लिअर सम पाथ अँड देन यू हॅव टू स्टार्ट द वर्क. ओके गाईज, सो आय विल जस्ट हॅव माय पोस्ट वर्कआउट मील. कारण की 1 सेकंड पोस्ट वर्कआउट मिळेल, कारण की आत्ता वाजलेलं 11, खूप लेट झालेलं आहे. सो 11 वाजता मी थोडंफार फ्रूट्स घेतो. सो फ्रूट्स घेऊ अँड गाईज सी यू लेटर. गाईज झालं काय माहिती का, मी निघालेलो आत्ता बाहेर. तर मला माहीत नाही बाकी त्यांचं नशीब कसं असतं, बट बाहेर पडताना पाऊस सुरू झाला, त्यामुळे जॅकेट घातलेलं आहे. जस्ट आता मला मी कॉफी बनवतो, कारण की फ्रूट्स सगळे संपलेले आहेत. आपण जाताना थोडे बनानाच घेऊ अँड दॅट विल बी फाईन फॉर मी. आवडीची कॉफी कुठे आहे, खरं सांगायचं झालं की नाही, मी ब्रू कॉफी वापरत होतो, ब्रू कॉफी. बट मी KPकडे गेलो ना त्याच्या घरी पुण्याला, जे आपले कंटेंट डिलीट झालं, तर त्याच्याकडे ही होते सगळे नेस कॅफेची सॅशे. मला ते आवडतं. सो मी जरा ट्रायलसाठी अजून 1-2 दिवस हे वापरणार. त्याचा आपण मोठा पॅकेट आणू शकतो. ओके, मी डायरेक्ट ह्याच्यातच टाकतो कपमध्ये. सो तुम्ही, मला माहीत नाही तुम्ही कसं करता, बट माझी स्टाईल अशीच आहे. दुधाची कॉफी सोबत पण आणि ब्लॅक कॉफी, फक्त पाण्याची कॉफी सोबत पण. जस्ट मी शुगर आहे ती थोडी ह्याच्यामध्ये टाकतो दुधामध्ये, म्हणजे ती पूर्ण डिझॉल्व होती. परत आत्ता थांबलेला 2 मिनटं कॉफी करताना परत सुरू झालं. हे असंच आहे बाई. हा कप बघा, हा लोगो माहिती आहे का तुम्हाला? हे आपण हा ब्रँड सुरू केला होता, त्याला झालं जमाना. बट आपण कशात फेल घेऊन ना, ब्रँड सुरू केला त्यात पण आपण पैसे काढलेले. नो लॉस. पण जस्ट तो ट्रेंड गेला स्क्रॅचेसचा. मला तर स्पून पाहिजे, असं असतं.
जावं तर तसंच लागणार कारण ते काम खूप इम्पॉर्टंट आहे. ते आज ॲग्रीमेंट होणं आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग इज दॅट की मला एखादा मेसेज आला होता की लाईक तो मुलगा वर्कआउट पण करतो, हेवी वर्कआउट करतो. अँड सेकंड थिंग इज तो डाएट पण करतो. म्हणजे त्याची चूक एकच होत होती ती म्हणजे तुमच्या वर्कआउट नंतरचे जे 15 मिनटं आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे खूप जण असं करतात की बाई 15 मिनटं तर त्यांचा वॉकिंग डिस्टन्स असतो, म्हणजे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स. म्हणजे जिम 15 मिनटं लांब असते आणि जिम नंतर ते 15 मिनटानंतर तो बॉडी गार करून मग येतो घरी आणि मग डाएट घेतो. असं होत होतं त्याचं. तर जसं मी त्याला सांगितलं की जिम नंतर तुम्ही काय खाताय की ते खूप मॅटर करतं. जास्त करून म्हणजे साताऱ्यामध्ये तर तो ट्रेंड आहे की वर्कआउट करायचा, नाश्त्याला जायचं. सगळ्यात घाण म्हणजे तुम्ही बॉडी जी आहे चांगली आहे त्याला पण तुम्ही खराब करता. तुमच्या बॉडीने सगळीकडनं निवडून चांगलं प्रोटीन, चांगले कार्ब्स घेतलेले असतात. तुमचा मसल बिल्ड असतो ऑलरेडी. तुम्ही उभा राहू शकता म्हणजे तुमचा मसल बिल्ड, तुमच्या मसलमध्ये ताकद आहे. ओके, सो हे सगळं केलेलं असतं बॉडीने. तुम्ही काय करता, तो मसल ट्रेन करता. ओके, त्याच्यातले प्रोटीन असतात, कार्ब्स असतात, जे काय क्रिएटिन बॉडी आपली बनवते हे सगळं तुम्ही घालवता. ओके, मीन्स काय करता तुम्ही ते बर्न करता वर्कआउटमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला तेलकट फूड, पुरी भाजी, मिसळ हे असलं देता. म्हणजे तुमच्या बॉडीने जे पाहिजे ते ठेवलेलं असते म्हणजे तुम्ही बाहेर काढता आणि देता काय, घाण काहीतरी खायला देता. तुमच्या बॉडीच्या नंतरचे जे 15 मिनटं आहेत ते खूप गरजेचे आहेत. आणि 15 मिनटानंतर काही खाऊ नका. 15 मिनटाच्या आतच काय जे काय तुमचं डाएट आहे ते करून टाका. फाईन, तुमचं प्रोटीन इंटेक हाय पाहिजे त्याच्यानंतर. बट ट्रॅव्हलिंग जर का तुमचं असेल तर तुम्ही एक टिफिन कॅरी करा, त्याच्यामध्ये 5 अंडी, बॉइल्ड एग्स. तुम्ही थोडं त्यावरती कोणताही तुमचा मसाला आवडत असेल तो तुम्ही टाकू शकता. ओके, नसेल टाकायचं थोडंसं मीठ टाका अँड दॅट्स ऑल. आणि जर तुम्ही लीन मसल मास करत असेल तर त्या 5 अंड्यांबरोबर एक उकडलेला बटाटा. आणि जर गेनिंग चालू असेल बल्किंग तर 2 बटाटे, 2 केळी, विषय संपला. ओके, जिममध्येच खावा. जिममध्ये सगळ्यांच्या जिममध्ये जागा असते. ओके, आत बाहेर कुठेही तुम्ही बसू शकता. तुम्ही गाडी घेऊन जात असेल तर गाडीमध्ये खावा येताना. बट ते 15 मिनटं खूप इम्पॉर्टंट आहेत. सो दॅट्स वाय मी हे तुम्हाला सांगितलं, कारण की तो मुलगा खरंच नीट प्रॉपर डाएट करत होता. बट ही चूक होत होती त्याची. त्यामुळे त्याच्या बॉडीला जी ग्रोथ पाहिजे ती भेटत नव्हती. म्हणजे हे जर त्याने केलं असतं आधीपासून तर जी त्याची वर्षभराची ग्रोथ आहे ती त्याची 6 महिन्याचीच ग्रोथ भेटली असते. सो तुम्ही काय करताय, तुम्ही काय खाताय, तुम्ही कोणत्या टाईमला काय खाताय हे खूप मॅटर करतं. याच्याकडं खूप दुर्लक्ष करतात पब्लिक की बाई काय आज न उद्या खायचंच आहे, की आज वर्कआउट केला काय उद्या चिकन खातोय. असं नसतं. तुम्ही आज नॉनव्हेज नसेल खात तर पनीर खावा, सोयाबीन खावा. खूप अल्टरनेटिव्ह कारण तिथं बसू नका. सो दॅट्स ऑल गाईज. मी आता जस्ट ही कॉफी संपवतो. पाऊस पण कमी आला आणि मी नंतर लगेच जाऊ आपण. सो गाइस, फ्रूट्स की जगह पे आज हम पीने वाले हैं नारियल पानी. सो जो कि मुझे बहुत पसंद है एंड गिव्स अ लॉट ऑफ एनर्जी. I'm heavy breathing, feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. So yeah guys, finally I'm back home and also with that I'm ready to go to stadium right now. So lunch हमारा आज बहुत लेट हुआ है. लाइक अबाउट 4:30 मैंने लंच किया क्योंकि एडवोकेट के वहाँ पर मुझे बहुत टाइम लग गया क्योंकि वो जो पूरा एग्रीमेंट था वो चेंज करना था. चेंज में लेटर यू हैव टू रीचेक ऑल ऑफ दैट क्योंकि एक गलती लाइक इज़ गोना पुट यू इन अ वेरी बिग ट्रबल. सो वो हमने चेक किया ढंग से, उसका PDF निकाला, उसका हार्ड कॉपी निकाला एंड नाउ वी आर गोना सेंड दैट एग्रीमेंट टू द डेवलपर एंड वी विल गेट द अप्रूवल. Then all of that sign and the thumbprint, everything will be done on the agreement and then we will start the work.
So right now it's time about like 5:45 in the evening. So today's batch is at 6 p.m. Which has been scheduled. I just postponed 5 to 6 batch to 6 to 7 batch. Okay, because I was because I was late, so I just postponed that batch. And right now we'll just have some black coffee and guys, let's see you at the stadium.